तहसीलदार आहे लीलाबाई उबाळे, लताबाई दोंदे, जयवंताबाई गांगुर्डे, सखूबाई शेजवळ, हे बघा जे जे नाव जुने आहे ना ते सांगते. घरची आई काय नाव खरं तर हा इतिहास आहे. 2005 मध्ये मी अध्यक्ष झालो. महिलांची मीटिंग इथं असा घर भरला होता की बाहेर पण महिला होत्या, त्या महिला रुसल्या होत्या. आम्हाला सांगा बरं. आणि महिलांना एकत्र करणं साधी बात नाही. आजूबाजूला बसली तर झगडे करते तर वाटोळ होऊन जातं. जे गाडं होतं ना शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये महिलांचा अधिकार होता, कोणी सांगत नाही. फुलेंनी सावित्रीबाई फुलेने शिक्षक बनवलं, शाळा चालू केल्या. कोणाचं योगदान आहे? महिलांचं. बाबासाहेबांनी रमाईला शिकल्या नाही, पण रमाईचं योगदान कोणाला? बाबासाहेबांना. कोणामुळं? जो संसार व्यवस्थित चालला तर तुमचं कुटुंब चालतं, तुमचं कुटुंब चाललं तर तुमचा नवरा व्यवस्थित राहतो, नाहीतर वाटोळ. मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु मी माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीने त्यांना आश्वस्त करतो, आज या आपण जी पण वेळी येणार आहोत आंबेडकर सर्व माता माझ्या वडील यांच्या विचारधाराने तयार होणार आहे. सर्व मान्यवरचं संघटन सर्व एकत्र संघटित महाराष्ट्र आदिवासी स्थापना करतो. त्यांना आश्वस्त करतो आज कुठल्याही प्रकार या देशासाठी योगदान केलं. सर्व महामानवांना महानायकांना प्रथमतः पार्टी ऑफ इंडिया शुभेच्छा देतो. आज ही महिलांची एक मुख्य कारण म्हणजे महिला आघाडी म्हणजे महिला अध्यक्ष काही कार्यक्रम ठेवलेला आहे. सामाजिक न्याय मंत्री त्या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सुहासभाई जगताप, सॉरी महाराष्ट्र सुहासभाई जगताप आणि संजय राणा व ज्यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम होत आहे असे विभागीय अध्यक्ष राजू नाना उबाळे, तसेच संजय नाना गडक, राहुभाऊ शेजवळ, सर्व मान्य त्यांना सगळ्यांनी दिलेली आणि महिला अध्यक्ष यापुढे कार्यक्रम आम्ही पूर्वी बघत तर त्या कार्यक्रमामध्ये सर्वात जोरदार जर कोणाचा हात असेल तर सर्वात पुढे महिला दुसरे मार्गदर्शक मूर्त्या बसवल्या त्या ठिकाणी. तर माणसं पाठीमागे राहतात तिथं महिला अग्रेसर असतात. तर महिला आघाडी नियोजनाचा जे आजचा हा उद्देश आहे म्हणजे राजकारणाचा शूट करण्यासाठी महिलांना पुढाकार देत आहे. त्यासाठी सर्वांनी एका जोरात आवाज आला पाहिजे. आणि तुम्ही या कार्यक्रमात बघू शकता की आरपीआय पक्ष आता म्हणजे असं पुढे चाललाय का इथे एक धर्म एक जात बघून चालत नाही. तिथे आपण बघू शकता ह्या कार्यक्रमाला आदिवासी समाजात सुद्धा महिला आहे, मुस्लिम समाजात सुद्धा महिला आहे. तर हे कुठेतरी आपण याच्याकडून एक प्रेरणा घेऊ शकतो की बाबा त्यांनी ज्या आपल्या गावातील शहरातील खेड्यापाड्यातील ज्या महिला असतील त्यांना एकजुटीने घेऊन एकत्र काम करून आणि समाजासाठी म्हणा पक्षवाढीसाठी किंवा लोकांच्या हितासाठी त्यांच्या उपयोगी पडणारं काम करावं हीच बुद्धाचरणी प्रार्थना करतो. तिथेच थांबतो. जय भीम जय भारत. आणि त्यागाला विनम्र भावे अभिवादन करून आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दसरा विभागातील महिला आघाडीच्या पुनर्बांधणीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते, नेतेगण आणि माझ्या आई समाजातल्या सर्व महिलांना प्रार्थना आणि जय भीम करून आज या ठिकाणी महिला आघाडीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये बऱ्याच आघाड्या आहेत, पण त्या ठिकाणी नेहमी अग्रेसर असणारी युवक आघाडी, महिला आघाडी नेहमी पुढे असते. सन्माननीय नेते नामदार रामदासजी आठवले साहेब आज रिपब्लिकन पक्ष घेऊन संपूर्ण भारत देशामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत आहे. सौ सीमा या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय नेत्या आहेत. येत्या 28 तारखेला ते या ठिकाणी येणार आहेत. आपण सर्व महिलांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून क्षेत्रामध्ये या ठिकाणी महिला मोठ्या
सन्माननीय ते रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाचं पालन करून आदेश देतील त्याचं आपण पालन करून संपूर्ण रिपब्लिकन पक्षाची ताकद बळकट करू इथे सांगतो. जय भीम. प्रामुख्याने का नेमत आहोत? अनेकदा आपण पाहतो की पुरुषांनाच प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं जातं आणि महिला कदाचित त्या मागे पडतात. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो आपला पक्ष आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून तयार झालेला पक्ष आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांनी देखील महिलांना प्राधान्य मिळावं, त्या महिला मेळावा कसा मोठा साजरा होईल आणि आपल्या कसारा गावचं नाव कसं लौकिक होईल या अनुषंगाने या आजची महत्त्वपूर्ण बैठक आपण बोलवलेली आहे. आता आपण जी महिला आघाडी नियुक्त करत आहोत याच्या मागचे अनेक कारणं आहेत. आपल्यामध्ये अनेक सुशिक्षित महिला आहेत, अनेक वरिष्ठ महिला आहेत की त्यांचं मार्गदर्शन समाजाला लाभेल आणि आपल्या समाजाचे हात किंवा आपल्या बहुजन समाजाचे हात हे बळकटीत येतील आणि महिलांचे अनेक काही 90-42 बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता यशोधरा, माता सावित्री यांना प्रथम वंदन करतो. आज आपण इथे जे जमलो आहोत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुहासभाई जगताप, कसारा विभागाचे अध्यक्ष राजूभाऊ उबाळे आणि आमचे मार्गदर्शक अशोकभाई आंडोरे, कसारा शहापूर तालुका आरपीआयचे उपाध्यक्ष सागर उबाळे, आमचे रोहित गवळे, पत्रकार आमचे भगत साहेब, आमचे शेजवळ साहेब, हर्षद बागुल साहेब, आमचे रिपब्लिकन पक्षाचे विभागीय कार्याध्यक्ष राहुल शेजवळ, रिपब्लिकन पक्षाचे विभागीय उपाध्यक्ष आमचे सुदर्शन रुपवते, सप्तानगरचे अध्यक्ष संजूभाई चाबुकस्वार आणि आमचे युवांचे अध्यक्ष आणि सगळ्या माता भगिनींना माझा सप्रेम जय भीम. आज ग्रामपंचायतच्या आरपीआयच्या 2 इथे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्य, आमच्या जुन्या महिला आघाडीच्या प्रमुख महिला इथे उपस्थित आहे, या सर्वांना मी सविनय जय भीम करतो. आत्ताच आमच्या राहुलने सांगितलं की 28 तारखेला आपण महिला मेळावा घेतोय. तर महिला मेळावा घेण्याचं कारण असं आहे की मधल्या काळामध्ये आपल्या महिला आघाड्या काही व्यवस्थित कार्यरत नव्हत्या. त्यामुळे एक महिलांचं चांगलं एक संघटन व्हावं आणि हे संघटन होण्याकरता कसारा शहापूर तालुक्यामध्ये महिलांचं जे संघटन आहे हे प्रमुख मधून महिला आघाड्यांनी नामांतराला, आता ही जी मंडळी पुढे बसलेली आहे या लोकांनी नामांतराच्या लढ्यामध्ये उपोषण केलेले आहे. अशी पाचवरभूमी आपल्या माध्यमातून आपण जे याला भूतमागेचं प्रकरण झालं, अशा मोठ्या मोठ्या जे अन्याय अत्याचार झाले आपल्या समाजावर, अशा ठिकाणी आपण आपल्या महिला आघाडीच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण मोठे मोठे आंदोलन केली. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजूभाऊ उबाळेंना अध्यक्ष बनवल्याच्या नंतर आम्ही असा विचार केला सर्वांनी की आपण ह्या महिला आघाड्यांचं पुनर्बांधणी करूयात, याच्यामध्ये आपल्या सगळ्या माता भगिनींना घेऊयात आणि पुढे वाटचाल करूयात, जेणेकरून आपल्या समाजाचे काही कार्यक्रम असतील किंवा समाजावर मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या सौभाग्यवती सीमाताई आठवले या येणार आहेत. आणि त्यांना आठवले साहेबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, त्या आमच्याशी फोनवर बोलताना बोलल्या की मी जेव्हाही म्हणे आठवले साहेब म्हणत होते की मी जेव्हाही कसाऱ्याच्या कार्यक्रमाला गेलोय तिथं सगळ्यात जास्त प्रामुख्याने जर उपस्थित राहिल्या असतील तर कसाऱ्याच्या महिला भगिनी पुरुषांपेक्षा तिथल्या महिलांची संख्या जास्त असते आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि शोभाच वाढवत नाही उपस्थित राहून, तर त्यांच्या मनातले जे विचार असतात ते सुद्धा ते मांडतात की आठवले साहेब आम्हाला अशी भूमिका तुमच्याकडनं हवी आहे आणि इथे जे जर अन्याय होतोय तर पक्षाच्या माध्यमातून तिथं तुम्ही उभं राहिलं पाहिजे. ही गोष्ट सीमाताईंनी जेव्हा फोनवर बोलून आम्हाला सांगितली तेव्हा आम्हाला पण आपल्या विषयीचे गौरव